तुम्ही सर्व अमिताभ बच्चनजींना सर म्हणत असाल, पण अमिताभ बच्चनना मी भाई म्हणतो भाई. ते झालं असं, शोलेच्या शूटिंगच्या वेळेस अमिताभ बच्चनजींना गब्बरपेक्षा माझी ऍक्टिंग आवडली. ते म्हणाले, सचिन तुझी ऍक्टिंग खूप चांगली, तू आजपासून मला भाई म्हण. तेव्हापासून, त्या काळापासून मी अमिताभ बच्चनजींना भाई असं म्हणतो. हे जे घड्याळ दिसते ना तुम्हाला, हे मला द ग्रेट सुपरस्टार राजेश खन्ना यांनी दिलेलं. तर ते झालं असं, एक रात्री राजेश खन्नाजी माझा पिक्चर पाहत होते. त्यांना माझा पिक्चर इतका आवडला, ते माझे फॅन झाले डायरेक्ट. दुसऱ्या दिवशी मला फोन करून म्हणतात, सचिन तुम्हारा पिक्चर इतना अच्छा था कि मुझे बहुत भा गया वो. लगेच ते म्हणे, मैं तुम्हें एक गिफ्ट दूंगा. दुबईवरून एका तासात स्पेशल प्लेनने माझ्यासाठी हे घड्याळ पाठवलं त्यांनी. त्यांच्या आठवणीत मी आजपर्यंत हे घड्याळ घालून फिरतोय. आपको पता है मेरी मातृभाषा मराठी है, लेकिन मैं सोचता उर्दू में हूँ. सोचता उर्दू में हूँ, लिखता उर्दू में हूँ. तुम्हाला माहिती, माझे सर्व हिंदी आणि मराठी चित्रपट आहे ना, ऑस्कर साठी प्रत्येक वर्षी नॉमिनेट होता. पण मी त्यांना स्वतःहून फोन करून सांगतो, नाही नाही, मुझे मेरे चित्रपट ऑस्कर के लिए नहीं भेजने, आप किसी अच्छे चित्रपट को मेरा ऑस्कर दे दो, असं सांगून त्यांना दुसऱ्या पिक्चर साठी ऑस्कर पाठवून देतो. मला फक्त लोकांचं प्रेम पाहिजे बस, म्हणून मी ऑस्कर साठी प्रत्येक वर्षी नाही म्हणतो.